नमस्कार मित्रांनो सोने खरेदी करणाऱ्या सर्व ग्राहकांसाठी आताच्या क्षणाची सर्वात मोठी आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, आज सोन्याचे भाव घसरलेले आहेत। सोन्यामध्ये विक्रमी घसरण झालेली आहे। जर तुम्ही सोने खरेदी करायचा विचार करत असाल किंवा तुम्हाला सोने खरेदी करायचं असेल तर तुमच्यासाठी सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज सुद्धा आलेली आहे। बघा, आज 24 कॅरेट सोन्याचे भाव उतरलेले आहेत। 22 कॅरेट सोन्याचे भाव, 18 कॅरेट सोन्याचे भाव आणि 14 कॅरेट सोन्याचे भाव उतरलेले आहेत। म्हणजे ऐन लग्न सराईमध्ये सोन्यामध्ये विक्रमी घसरण पाहायला मिळालेले आहे। ज्या ज्या ग्राहकांना सोने खरेदी करायचं असेल त्या सर्व ग्राहकांसाठी सध्याच्या क्षणाची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आलेली आहे। त्यामुळे जर तुम्ही सोने खरेदी करायचा विचार करत असाल किंवा तुम्हाला लग्न सराईसाठी सोने खरेदी करायचं असेल तर तुम्ही सोनं कधी खरेदी करायचं आहे ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। बघा, आज सकाळी सोनारांचे बाजार उघडता सोन्यामध्ये विक्रमी घसरण पाहायला मिळाले आहे। बघा मित्रांनो, आज सकाळी सोनारांचे बाजार उघडलेले आहेत। एका तासामध्ये सोन्यामध्ये विक्रमी घसरण पाहायला मिळाले आहे। त्यामुळे ग्राहकांमध्ये आज आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे। परंतु सोन्याचे भाव पुढील 4 दिवसांमध्ये अजून कमी होण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। त्यामुळे जर तुम्ही आज सोनं खरेदी केलं तर तुमचा तोटा होऊ शकतो। म्हणजे पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये तुम्ही सोने खरेदी केलं तर तुमचा फायदा 100% होणार आहे। त्या अनुषंगाने तुम्हाला तारीख देणार आहे तर त्या तारखेला सोने खरेदी करा। त्यामुळे तुम्हाला सुद्धा कमी पैशामध्ये जास्त तोळा सोनं मिळणार आहे। ज्या ग्राहकांना खास करून 24 कॅरेटचं सोनं खरेदी करायचं असेल त्यांनी हा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा। तुम्ही या तारखेला जर सोने खरेदी केलं तर तुमचा लाखोंचा फायदा होणार आहे। त्यामुळे ग्राहकांनी कधी सोने खरेदी करायचं आहे, सोबतच कोणतं सोनं खरेदी करायचं आहे याची माहिती सुद्धा देणार आहे, जेणेकरून ग्राहकांना कमी पैशामध्ये जास्त सोनं मिळणार आहे। बघा, भरपूर ग्राहकांनी कालच्या व्हिडिओमध्ये कमेंट केलेले आहेत। बघा, स्पष्टपणे त्यांनी सुद्धा कमेंट केलेले आहेत, त्यांनी प्रतिक्रिया सुद्धा दिलेल्या आहेत की सोन्याचे भाव पुढील 2 दिवसांमध्ये वाढणार आहेत तर त्याचे भाव कमी होणार नाहीत। बघा, काय झालेलं आहे की 2020 ते 2025 या 5 वर्षांच्या कालावधीमध्ये सोन्याचे भाव वाढत आलेले आहेत। त्यामुळे ग्राहकांमध्ये सध्याच्या स्थितीला गैरसमज सुद्धा पसरलेला आहे। तर बघा मित्रांनो, मागील 5 वर्षांमध्ये सरासरी 2020 ते 2025 या 5 वर्षांच्या कालावधीमध्ये सोन्याचे भाव वाढलेले आहेत, हे सर्वांना माहिती आहे। बघा, 2020 मध्ये सोन्याचे भाव 46,000 रुपयांना 1 तोळा मिळत होता। त्यानंतर 2021 मध्ये सोन्याचा भाव 56,000 रुपये, 2022 मध्ये सोन्याचा भाव 64,000 रुपये, 2023 मध्ये सोन्याचा भाव 74,000 रुपये ते 75,000 रुपयापर्यंत गेलेला होता आणि 2025 मध्ये सोन्याचा भाव 86,000 रुपयांना 1 तोळा मिळत होता। त्यानंतर मागील 15 दिवसांमध्ये सोन्यामध्ये 30,000 रुपयांची वाढ झालेली आहे। म्हणजे सरासरी 1,03,000 रुपयापर्यंत सोन्याचा भाव गेलेला होता। त्यामुळे ग्राहकांना वाटत आहे की सोन्याचे भाव पुढील अजून 4 दिवसांमध्ये वाढत जातील, परंतु हा तुमचा गैरसमज आहे, कारण सोन्यामध्ये आजपासून विक्रमी घसरण पाहायला सुद्धा मिळालेले आहे। परंतु सोन्याचा भाव कशामुळे घसरणार आहे त्याची कारणे सुद्धा आलेली आहेत। बघा, आज सोन्यामध्ये विक्रमी घसरण झालेली आहे। पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये अजून विक्रमी घसरण होण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। बघा, ग्राहकांमध्ये सध्याच्या स्थितीला आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे। ज्या ज्या ग्राहकांना लग्न सराईसाठी सोने खरेदी करायचं आहे, सोबतच ज्या ज्या ग्राहकांना सोन्यामध्ये गुंतवणूक करायची असेल तर त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी ठरणार आहे, कारण त्यांना कमी पैशामध्ये जास्त तोळा सोनं मिळणार आहे। परंतु ग्राहकांनी कालच्या व्हिडिओमध्ये कमेंट केलेल्या होत्या की सोन्याचा भाव कशामुळे घसरणार आहे त्याचा पुरावा सुद्धा द्या। बघा, तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पुरावा देणार आहे की सोन्याचा भाव कशामुळे घसरणार आहे। बघा, सोन्यामध्ये घसरण कशामुळे होत आहे, सोन्याचे भाव का उतरत आहे हा प्रश्न तुमच्या मनामध्ये 100% पडलेला असेल। कालच्या व्हिडिओमध्ये भरपूर ग्राहकांनी कमेंट सुद्धा केलेले आहेत की दादा आम्हाला 4 तोळ सोनं खरेदी करायचं आहे, 5 तोळ सोनं खरेदी करायचं आहे। बघा, जर तुम्हाला जास्त तोळ सोनं खरेदी करायचं असेल तुम्ही सुद्धा त्या तारखेला सोने खरेदी करा, तुम्हाला सुद्धा कमी पैशामध्ये जास्त तोळ सोनं मिळून जाईल। आणि हे सोनं 24 कॅरेट शुद्ध सोनं असेल, 22 कॅरेट शुद्ध सोनं, 18 कॅरेट असेल, 14 कॅरेट सुद्धा मिळणार आहे। परंतु मित्रांनो, आपण आज सोन्याचा भाव किती आहे, सोबतच सोन्यामध्ये आज किती हजार रुपयांची घसरण झालेली आहे, सोबतच पुढील अंदाज जो असतो म्हणजे 2 ते 3 दिवसांचा अंदाज सुद्धा
आलेला आहे की पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये सोन्यामध्ये किती हजार रुपयांची घसरण होणार आहे ते सुद्धा आपण बघून घेऊया। परंतु मित्रांनो त्याच्या अगोदर सोन्याचे भाव का घसरत आहे पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये अजून सोन्याचे भाव कशामुळे घसरणार आहे ते आपण सर्वात अगोदर बघून घेऊया। तर बघा मित्रांनो विविध राज्यांमध्ये विविध सोन्यांच्या खाणी सापडण्यास सुरुवात झालेली आहे आणि या खाणींमध्ये जे सोनं सापडत आहे तर ते सोनं 24 कॅरेट शुद्ध सोनं 22 कॅरेट सोनं सापडत आहे। बघा मित्रांनो सोन्यामध्ये घसरण होण्याचं जे प्रमुख कारण आहे तर ते प्रमुख कारण म्हणजे आतापर्यंत ओडिशा राज्यामध्ये सोन्याच्या 5 ते 10 खाणी सापडलेले आहेत आणि या खाणींमध्ये 24 कॅरेट शुद्ध सोनं 22 कॅरेट शुद्ध सोनं सापडलेलं आहे। म्हणजे सध्याच्या स्थितीला बाजारामध्ये भरपूर सोनं झालेलं आहे। बाहेरील देशामधील नागरिक सध्याच्या स्थितीला सोन्यामध्ये गुंतवणूक करत नाही। तर बघा मित्रांनो मागील 15 दिवसांमध्ये अमेरिकेने सोन्यावरती टेरिफ लावलेला होता त्यामुळे सोन्याचे भाव वाढतच चाललेले होते परंतु अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या माध्यमातून मागील 5 ते 6 दिवसांमध्ये सोन्यावरती जो टेरिफ लावण्यात आलेला होता तो टेरिफ सुद्धा काढण्यात आलेला आहे। तर हा टेरिफ काढल्यामुळे सोन्यामध्ये विक्रमी घसरण सुद्धा पाहायला मिळत आहे। सोबतच जे अनुभवी व्यापारी असतात अनुभवी सोनार असतात सोबतच वर्षानुवर्ष सोन्यावरती अभ्यास करणारे अभ्यासक असतात त्यांच्यामध्ये सोन्यामध्ये विक्रमी घसरण पाहायला मिळेल। परंतु ही घसरण किती हजार रुपयांची असेल कोणत्या तारखेपर्यंत ही घसरण सर्वात मोठी घसरण ठरणार आहे त्याचा अंदाज सुद्धा आलेला आहे। परंतु सोन्याचा भाव उतरण्याचं जे दुसरं कारण आहे ते म्हणजे घसरणीच्या भीतीने विविध ग्राहकांनी सोनं सुद्धा मोडलेलं आहे त्यामुळे सध्याच्या स्थितीला सराफांच्या दुकानाच्या बाहेर ग्राहकांच्या रांगा लागलेल्या आहेत। बघा मित्रांनो तुम्हाला सुद्धा अंदाज आलेला असेल मागील 3 ते 4 दिवसांपासून तुम्ही सुद्धा न्यूज चॅनल असेल टीव्ही चॅनल असेल बातम्या चॅनल असेल किंवा न्यूजपेपर असेल वर्तमानपत्र असेल पेपर असेल त्या ठिकाणी तुम्ही बातमी पाहिलेली असेल की सोन्यामध्ये विक्रमी घसरण पाहायला मिळणार आहे। तर ही घसरण किती हजार रुपयांची पाहायला मिळेल याचा अंदाज सुद्धा आलेला आहे। परंतु मित्रांनो त्या अगोदर आपण आज 24 कॅरेट सोन्याचे भाव 22 कॅरेट सोन्याचे भाव आणि 18 कॅरेट सोन्याचे भाव किती हजार रुपयांवरती आलेले आहेत ते बघून घेऊयात आणि कालच्या तुलनेत आज किती हजार रुपयांची घसरण झालेली आहे ते सुद्धा आपण बघून घेऊयात। तर बघा मित्रांनो 24 कॅरेट सोन्याचे भाव 95,800 रुपये 22 कॅरेट सोन्याचे भाव 89,000 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याचे भाव 76,000 रुपये। बघा मित्रांनो काल 24 कॅरेट सोन्याचा भाव 98,000 रुपयापर्यंत गेलेला होता म्हणजे 24 कॅरेट सोन्याच्या भावामध्ये 3,000 रुपयांची घसरण झालेली आहे। 22 कॅरेट सोन्याचा भाव काल 92,000 रुपयांवरती गेलेला होता तर या 22 कॅरेट सोन्यामध्ये सुद्धा 3,000ची घसरण झालेली आहे आणि 18 कॅरेट सोन्याचा भाव 80,000 रुपयापर्यंत गेलेला होता म्हणजेच 18 कॅरेट सोन्याच्या भावामध्ये 4,000ची घसरण झालेली आहे। सरासरी 10,000 रुपयांची घसरण झालेली आहे। 3 कॅरेट सोन्यामध्ये 10,000 रुपयांची घसरण पाहायला मिळत आहे। त्यामुळे ज्या ग्राहकांना 1 तोळ सोनं खरेदी करायचं असेल म्हणजे 10 ग्रॅम सोनं खरेदी करायचं असेल किंवा ज्या ग्राहकांना 100 ग्रॅम म्हणजे 10 तोळ सोनं खरेदी करायचं असेल तर त्यांनी या तारखेला सोने खरेदी करा जेणेकरून तुम्हाला सुद्धा कमी पैशामध्ये जास्त तोळ सोनं मिळणार आहे। बघा मित्रांनो सध्याच्या स्थितीला भांडण मिटलेलं आहे म्हणजेच भारत देश असेल पाकिस्तान देश असेल या दोन देशांमध्ये जे युद्ध सुरू होतं तर ते युद्ध संपलेलं आहे। सोबतच अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या माध्यमातून सोन्यावरती जो टेरिफ लावण्यात आलेला होता तो टेरिफ सुद्धा काढण्यात आलेला आहे। तर हा टेरिफ काढल्यामुळे सोन्यामध्ये विक्रमी घसरण पाहायला मिळत आहे। राज्यामधील विविध ग्राहकांकडून चौकशी सुद्धा होत आहे। परंतु मित्रांनो एकीकडे सोनारांच्या दुकानाच्या बाहेर ग्राहकांच्या रांगा लागलेल्या आहेत त्यांना वाटत आहे की सोन्यामध्ये सर्वात मोठी घसरण होईल। परंतु मित्रांनो आज अनुभवी सोनारांनी दिलेल्या अंदाजानुसार सोन्यामध्ये 5 ते 10,000 रुपयांची घसरण अजून पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये होईल असा अंदाज देण्यात आलेला आहे। अनुभवी व्यापाऱ्यांनी अंदाज दिलेला आहे त्यांच्यामध्ये सुद्धा 10 ते 15,000ची घसरण होईल। सोबतच जे न्यूज चॅनल असतात रिपोर्टर असतात त्यांच्यामध्ये थेट 55,000 रुपयांची घसरण होईल। परंतु मित्रांनो 55,000 रुपयापर्यंत सोन्याचा भाव येऊ शकत नाही कारण मागील 5 वर्षांचा अंदाज घेतला तर सोन्यामध्ये विक्रमी वाढ पाहायला मिळालेली आहे। सरासरी सोन्याचे भाव तिप्पट वाढलेले आहेत कारण तुम्हाला सुद्धा माहिती असेल 2016 2017 18 पर्यंत सोन्याचे भाव 30,000 रुपये ते 36,000 रुपयापर्यंत होते म्हणजे 7 ते 8 वर्षानंतर सोन्यामध्ये विक्रमी वाढ सुद्धा पाहायला मिळालेली आहे। म्हणजे सोन्याचे भाव सध्याच्या स्थितीला 1 लाख रुपयांपेक्षा जास्त झालेले आहेत। सोन्यामध्ये तिप्पट वाढ सुद्धा झालेली आहे। त्यामुळे ग्राहकांना जर अगोदरपासून सोनं खरेदी केलेलं असेल तर ते सोनं मोडू नका कारण सोन्यामध्ये परत सुद्धा वाढ होऊ शकते। पुढील काही वर्षांमध्ये सोन्यामध्ये वाढ होऊ शकते कारण सोन्यामध्ये गुंतवणूक ही आपल्यासाठी फायदेशीर असते आणि हे एकदम सुरक्षित गुंतवणूक म्हणून मानले जाते। त्यामुळे ज्या ग्राहकांना सोने खरेदी करायचं आहे त्यांच्यामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। बघा मित्रांनो ही सर्व माहिती सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरून
देण्यात आलेला आहे। तुम्हाला सोन्याचा आजचा भाव दाखवलेला आहे, म्हणजेच 10 ग्रॅम सोन्याचा भाव बघितलेला आहे, सोबतच 1 ग्रॅम सोन्याचा भाव बघितलेला आहे। याच्यामध्ये 24 कॅरेट सोनं असेल, 22 कॅरेट सोनं असेल, 18 कॅरेट सोनं असेल, आपण या 3 कॅरेटचे सोन्याचे भाव बघितलेले आहे। त्यामुळे जर तुम्ही सोनं खरेदी करायचा विचार करत असाल तर तुम्ही अजून 2 ते 3 दिवस वाट पाहायची आहे, त्यानंतर सोने सुद्धा खरेदी करायचे आहे। किंवा ज्या ग्राहकांना सोनं मोडायचं असेल त्यांच्यासाठी आपल्या चॅनलच्या माध्यमातून एक सूचना देण्यात येत आहे की तुम्ही सोनं मोडू नका, कारण पुढील वर्षांमध्ये सोन्याचे भाव 100% वाढतील असा अंदाज सुद्धा देण्यात आलेला आहे। परंतु जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि ज्यांना गरज असेल त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा। तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।